Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला व्हिडिओ आहे अगदी बेसिक पासून. सो जर तुम्हाला थोडंही इंग्लिश येत नसेल तरी हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगाचा ठरणार आहे. आता सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊ आपण की जर तुम्हाला एखादी लँग्वेज शिकायची असेल तर तुम्ही आधी काय शिकणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला गुजराती शिकायची आहे तर तुम्ही काय करणार. गुजरातीचं ग्रामर आधी शिकणार की गुजरातीमध्ये काही वाक्य कशी बोलली जातात हे समजून घेणार आणि त्याला कॉपी करणार किंवा तसं बोलण्याचा प्रयत्न करणार. तर तुम्ही दुसरा पर्याय नक्कीच निवडाल, राईट. की तुम्ही ग्रामर शिकण्याऐवजी तुम्ही सेंटेन्स समजून घ्याल की इकडे येला काय म्हणतात, तिकडे जायला काय म्हणतात, तू कसा आहेस याला गुजरातीत काय म्हणतात. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस करतो, राईट. सो त्याच पद्धतीने आपण इंग्लिश सुद्धा शिकणार आहे आणि सोप्या पद्धतीने छोटे छोटे वाक्य इंग्रजीत कसे बोलले जातात याची प्रॅक्टिस करणार आहे. डे वन पासून सगळं सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल. मी बोलेल त्यानंतर तुम्ही सुद्धा बोलायचं आहे, माझ्या बरोबर बोलायचं आहे. प्रत्येक वाक्य 2-3 वेळा तुम्ही रिपीट करायचंय. लक्षात घ्या की जितक्या जास्त वेळा ते सेंटेन्स तुम्ही बोलाल, मोठ्याने बोलाल, तितकं जास्त तुमच्या जिभेला एक आपण म्हणतो ना की जीभ वळते. माझं ते सेंटेन्स बोलण्यासाठी माझी जीभ वळली किंवा जीभच वळत नाही. सो हा तो प्रकार आहे की जितकं जास्त वेळा जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर सहज तुम्हाला ते बोलता येईल. आपल्या तोंडात ते शब्द आपोआप बसतात. त्यामुळे वारंवार बोला, प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा लावू शकता आणि प्रॅक्टिस करू शकतात. ओके. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. ओके. सो सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की अभिवादन करायचं असेल, जर ग्रीटिंग्स करायचं असेल तर कोणते कोणते छोटे सोपे वाक्य आहेत, सोपे सेंटेन्सेस आहेत जे आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. ओके. सो मी तुम्हाला मराठी अर्थ सुद्धा सांगणार आहे आणि इंग्लिशचं वाक्य आपण 2 वेळा रिपीट करणार आहे. तर तुम्ही सुद्धा ते बोलायचं आहे मोठ्याने. ओके. येस. सो सगळ्यात सोपं जे आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण सकाळी कोणाला भेटतो तेव्हा आपण त्यांना म्हणणार आहोत गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कम ऑन बोला. परफेक्ट. नेक्स्ट, जेव्हा आपण दुपारी कोणाला भेटतो तेव्हा म्हणायचं आहे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. कम ऑन. तुम्ही बोलायचंय. व्हेरी गुड. नेक्स्ट, संध्याकाळी जेव्हा आपण भेटतो म्हणजे ही अशी मधली वेळ असते. दुपार सुद्धा झालेली म्हणजे दुपार सुद्धा संपून गेलेली असते पण रात्र सुद्धा झालेली नसते. तो असा जो हा वेळ असतो 5 नंतरचा वेळ, 5, तर त्याला तुम्ही गुड इव्हिनिंग म्हणणार. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. व्हेरी गुड. ओके. आता सगळ्यात पहिला जो प्रश्न असतो तो आपण समोरच्याला विचारतो, अरे तू कसा आहेस, काय म्हणतायस, कसा आहेस. सो त्याला तुम्ही म्हणायचं हाऊ आर यू. हाऊ आर यू. बोला. व्हेरी गुड. नेक्स्ट, मी ठीक आहे धन्यवाद. आय एम फाईन थँक यू. आय एम फाईन थँक यू. मी छान आहे, तू कसा आहेस. आय एम फाईन थँक यू. ओके. इथे तुम्ही म्हणू शकतात आय एम फाईन थँक यू व्हॉट अबाउट यू, म्हणजे तू कसा आहेस. ओके. नेक्स्ट, तुझं नाव काय आहे. तुझं नाव काय आहे. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. कम ऑन. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. व्हेरी गुड. नेक्स्ट, माझं नाव आर्या आहे. माय नेम इज आर्या. माय नेम इज आर्या. माय नेम इज प्राची. माय नेम इज उर्वी. सो व्हॉट एव्हर इज युअर नेम यू कॅन टेक हिअर. ठीक आहे. सो इथे आर्या लिहिलंय म्हणून तुम्ही आर्या म्हणायचं नाहीये. तुम्ही स्वतःचं नाव बोला. माय नेम इज प्राची. माय नेम इज प्राची. ओके. आता बऱ्याच जणांना नाव सांगताना सवय असते माय सेल्फ म्हणायची. सो ते अतिशय चुकीचं आहे, तसं म्हणायचं नाही. ग्रॅमॅटिकली हे वाक्य चुकीचं आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःला म्हणायचं असेल तर तेव्हा तुम्ही माय नेम इज किंवा माय आय एम प्राची
माय नेम इज प्राची असं म्हणू शकतो. ओके. येस. नेक्स्ट. तुम्हाला भेटून आनंद झाला. ओके. आपण नॉर्मली म्हणतो तुम्हाला भेटून आनंद झाला, सो त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. कम ऑन, बोला. व्हेरी गुड. ओके. उद्या भेटू. जेव्हा तुम्हाला म्हणायचं ठीक आहे चला आता भेटूया उद्या, सो तेव्हा तुम्ही म्हणणार सी यू टुमॉरो. सी यू टुमॉरो. बोला. व्हेरी गुड. ओके. सो ही वाक्य काही आहेत जी तुम्ही बोलून बोलून प्रॅक्टिस करायची आहेत. नाही त्यानंतर नंतर भेटूया या वेळेला तुम्ही म्हणू शकता सी यू लेटर. सी यू लेटर. सी यू लेटर. व्हेरी गुड. ओके. आता आपण काही 10 वाक्य अशी बघणार आहोत की जी तुम्ही घरी म्हणू शकता, ऍट होम. ओके. सो घरी बोलता येतील अशी 10 वाक्य आता आपण बघूया. मी झोपायला जाते आहे. आय एम गोइंग टू स्लीप. आय एम गोइंग टू स्लीप. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी अभ्यासाला जाते, आय एम गोइंग टू स्टडी, किंवा मी अभ्यास करणार आहे आता, आय एम गोइंग टू स्टडी नाव. आय एम गोइंग टू स्टडी नाव असं तुम्ही म्हणू शकतात. आय एम गोइंग टू स्लीप. आय एम गोइंग टू ईट. सो असे वाक्य तुम्ही बनवू शकतात. कम ऑन, बोला. आय एम गोइंग टू स्लीप. आय एम गोइंग टू स्लीप. नेक्स्ट. कृपया लाईट बंद कर. प्लीज टर्न ऑफ द लाईट. प्लीज टर्न ऑफ द लाईट. आता असंच जर तुम्हाला म्हणायचं असेल फॅन बंद कर, तर कसं म्हणणार? व्हेरी गुड. प्लीज टर्न ऑफ द फॅन. प्लीज टर्न ऑफ द फॅन. ठीक आहे. टर्न ऑफ म्हणजे काय? बंद करणे. व्हेरी गुड. नेक्स्ट. जेवायला काय आहे? ओके. हा प्रश्न आपण नेहमी विचारतो आईला. जेवायला काय आहे? व्हॉट्स फॉर डिनर. व्हॉट्स फॉर डिनर. ओके. सो इथे व्हॉट इज फॉर डिनर. सो असं न म्हणता आपल्याला व्हॉट इज चा कॉन्ट्रॅक्शन यूज करायचा आहे, व्हॉट्स. व्हॉट्स फॉर डिनर. व्हॉट्स फॉर डिनर. नेक्स्ट. येस. घर स्वच्छ झालंय. द हाऊस इज क्लीन नाव. द हाऊस इज क्लीन नाव. घर स्वच्छ झालंय. द हाऊस इज क्लीन नाव. कम ऑन. येस. व्हेरी गुड. नेक्स्ट. मला टीव्हीचा रिमोट दे. मला टीव्हीचा रिमोट दे. गिव्ह मी द रिमोट. गिव्ह मी द रिमोट. आता मला एखादी गोष्ट दे यासाठी आपल्याला गिव्ह मी हे सेंटेन्स वापरायचं आहे, हे फ्रेज वापरायची आहे. सो आता मला टीव्हीचं रिमोट दे. गिव्ह मी द रिमोट. मला पाणी दे. गिव्ह मी वॉटर. ओके. मला बॅग दे. गिव्ह मी अ बॅग. मला पेन दे. गिव्ह मी अ पेन. अशी कितीतरी वाक्य तुम्ही करू शकता. आता काही सेंटेन्स तुम्ही तयार करायचे आहेत आणि मला कमेंटमध्ये लिहून पाठवायचे आहेत. ठीक आहे. मी सगळ्या कमेंट्स वाचणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळे जे आहेत, तुम्हाला जे सुचतं आहे तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. एक पेन आणि नोटबुक घेऊन बसा, सो दॅट हे सेंटेन्स तुम्ही लिहून सुद्धा घ्या. ओके. सो गिव्ह मी. आता मला पुस्तक दे. काय करणार? कमेंटमध्ये लिहून सांग. गिव्ह मी अ बुक. राईट. करेक्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे मला कपडे धुवायचे आहेत. मला कपडे धुवायचे आहेत. आय नीड टू वॉश क्लोथ्स. आय नीड टू वॉश क्लोथ्स. मला कार धुवायची आहे. आय नीड टू वॉश कार. ओके. सो आपण काय केलं इथे? क्लोथच्या ऐवजी फक्त कारचा वर्ड वापरला आहे. कार हा शब्द वापरलाय. त्यामुळे बघा तुम्ही सेंटेन्स बनवणं सुद्धा किती सोपं आहे. ओके. सो आय नीड टू वॉश क्लोथ्स. व्हेरी गुड. नेक्स्ट. मुलं झोपले आहेत.
द किड्स आर asleep. द किड्स आर asleep. बोला, द किड्स आर asleep. नेक्स्ट, उठायची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू वेक अप. इट्स टाइम टू वेक अप. उठायची वेळ झाली आहे. नेक्स्ट, चाव्या विसरू नकोस. डोंट फॉरगेट द कीज. डोंट फॉरगेट द कीज. आता इथे जर तुम्हाला म्हणायचं असेल कीजच्या ऐवजी बॅग विसरू नकोस. डोंट फॉरगेट द बॅग. डोंट फॉरगेट द बॅग. जर तुम्हाला म्हणायचं असेल चार्जर विसरू नको, तर काय इंग्लिशमध्ये वाक्य तयार होईल मला कमेंटमध्ये सांगा. चार्जर विसरू नको. ओके. नेक्स्ट, दरवाजा उघड. ओपन द डोअर. कम ऑन, बोला, ओपन द डोअर. ओपन द डोअर. आता दरवाजा उघड च्या ऐवजी जर तुम्हाला म्हणायचं असेल की खिडकी उघड, तर काय म्हणणार तुम्ही? ओपन द विंडो. ओपन द विंडो. सो डोअरच्या ठिकाणी फक्त विंडो वापरायचं आहे. आता पहा, असे वर्ड्स आपल्याला खूप माहिती असतात ऍक्च्युली इंग्लिशमध्ये की याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. सो हे फक्त तुम्हाला जॉईन करायचे आणि बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आणि आपला लाईव्ह क्लास सुद्धा असतो. जर तुम्हाला हे सगळं माझ्याकडून व्यवस्थित सोप्या पद्धतीने शिकायचं असेल आणि माझ्या बरोबर प्रॅक्टिस सुद्धा करायची असेल, तर तुम्ही लाईव्ह क्लास जॉईन करू शकता. ओके. क्लासच्या एंडमध्ये, या व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला डिटेल्स देईल. सो त्याच्यावर तुम्ही कॉल करून लाईव्ह क्लास जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल खूप प्रॅक्टिस करता येईल. ओके. चलो, नेक्स्ट. तर हे होते घरात बोलता येतील असे वाक्य. आता आपण बघूया ऍट वर्क, कामावर बोलता येतील अशी इंग्लिश वाक्य. ओके. तो अजून अशी 10 वाक्य आपण बघणार आहेत जे तुम्ही कामावर बोलू शकता. सो डे 3, ऍट वर्क. नेक्स्ट, मला मीटिंग आहे. आय हॅव अ मीटिंग. ठीक आहे. सो माझी मीटिंग आहे, मला मीटिंग आहे, त्यासाठी तुम्ही म्हणायचं आहे आय हॅव अ मीटिंग. आय हॅव अ मीटिंग. माझा कॉल आहे. ओके. आता बरेचदा आपण हे वर्ड सुद्धा ऐकतो की माझा कॉल आहे. सो तिथे तेव्हा तुम्ही म्हणणार आय हॅव अ कॉल. आय हॅव अ कॉल. माझी कॉन्फरन्स आहे. आय हॅव अ कॉन्फरन्स. आय हॅव अ कॉन्फरन्स. कमॉन, तुम्ही पण प्रत्येक सेंटेन्स बोलतायत हे मी अपेक्षा करते आहे. येस. कृपया ईमेल पाठवा. ठीक आहे, मला ईमेल पाठव. प्लीज सेंड मी द मेल किंवा प्लीज सेंड मी द ईमेल. प्लीज सेंड मी द ईमेल म्हणजे मला पाठव. प्लीज सेंड मी द ईमेल. प्लीज सेंड मी द मेसेज. आता जर मेसेज पाठव म्हणायचं असेल, ईमेल पाठव, तर प्लीज सेंड मी द ईमेल. मेसेज पाठव, प्लीज सेंड मी द मेसेज. ओके. सो हे प्लीज सेंड द एवढं सेंटेन्स ऍज इट इजच राहतं. फक्त ईमेल, ईमेलच्या ठिकाणी मेसेज असे तुम्ही सेंटेन्स बनवू शकतात. ओके. येस. आपण हे लवकर पूर्ण करूया. लेट्स फिनिश दिस क्विकली. लेट्स फिनिश दिस क्विकली. आपण हे लवकर पूर्ण करूया. कम ऑन, बोला. व्हेरी गुड. नेक्स्ट, मला समजावून सांगशील का? कॅन यू एक्सप्लेन टू मी? कॅन यू एक्सप्लेन टू मी? बोला. आता मी ज्या स्पीड मध्ये बोलते त्या स्पीड मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. कॅन यू एक्सप्लेन टू मी? कॅन यू एक्सप्लेन टू मी? व्हेरी गुड. नेक्स्ट, आपण टीम म्हणून काम करूया. लेट्स वर्क ॲज अ टीम. लेट्स वर्क ॲज अ टीम. आपण टीम म्हणून काम करूया. लेट्स वर्क ॲज अ टीम. नेक्स्ट आहे, मी उद्यापर्यंत पूर्ण करेन. एखादं काम आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे, तुम्ही म्हणाल मी उद्यापर्यंत पूर्ण करेन. आय विल फिनिश इट बाय टुमॉरो. आय विल फिनिश इट बाय टुमॉरो. नेक्स्ट, प्रोजेक्ट जवळजवळ पूर्ण आहे.
द प्रोजेक्ट इज ऑलमोस्ट डन. द प्रोजेक्ट इज ऑलमोस्ट डन. सो डन म्हणजे पूर्ण झालेलं असणं एखाद वेळेस, म्हणजे ऑलमोस्ट झालेलाच आहे. बोला. व्हेरी गुड. आपण थोडा ब्रेक घेऊया का? शॅल वी टेक अ ब्रेक? शॅल वी टेक अ ब्रेक? आपण थोडा ब्रेक घेऊया का? शॅल वी टेक अ ब्रेक? बोला. व्हेरी गुड. आपण एकत्र जेऊया. लेट्स हॅव लंच टुगेदर. लेट्स हॅव लंच टुगेदर. बोला. व्हेरी गुड. ओके, तो हे सगळे होते ऑफिसमध्ये बोलता येणारे वाक्य. आता आपण बघूया मार्केटमध्ये बोलता येणारी वाक्य. ठीक आहे. सो तुम्ही जर बाजारात गेलात, तर बाजारामध्ये तुम्हाला का एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल, तर काय काय वर्ड्स तुम्हाला युजफुल आहेत आणि कोणते वाक्य तुम्ही बोलू शकतात हे आज आपण बघणार आहोत. चला. ओके, तो भाजी विकत घ्यायला गेल्यावर आपण म्हणतो ना, ताज्या भाज्या आहेत, फ्रेश भाज्या पाहिजेत आपल्याला. ताज्या भाज्या आहेत का? डू यू हॅव फ्रेश व्हेजिटेबल्स? डू यू हॅव फ्रेश व्हेजिटेबल्स? ओके. आता व्हेजिटेबल्सच्या ऐवजी जर तुम्हाला फळं घ्यायची असतील, भाज्यांच्या ऐवजी जर फळं घ्यायची असतील, तर काय म्हणणार तुम्ही? डू यू हॅव फ्रेश फ्रुट्स? डू यू हॅव फ्रेश फ्रुट्स? आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली म्हणायचं असेल की अरे फ्रेश ऍपल आहेत, सफरचंद आहेत का, तर सेंटेन्स काय होईल मला कमेंटमध्ये लिहून सांगा. येस. डू यू हॅव फ्रेश व्हेजिटेबल्स? कमॉन. ठीक आहे. वस्तू विकत घेतल्यानंतर आपण त्याची किंमत विचारतो. सो याची किंमत काय आहे असं जेव्हा तुम्हाला म्हणायचं असेल, तेव्हा तुम्ही म्हणणार हाऊ मच इज दिस? हाऊ मच इज दिस? हाऊ मच इज दिस? मग ती किंमत कशाची असो, मग ती भाजी घेतली असो, फ्रुट्स घेतले असो, कपडे घेतले असो, मोबाईल घेतला असो, काहीही असो, तुम्ही जेव्हा तुम्हाला म्हणायचं असेल की ह्याची किंमत काय आहे, तेव्हा तुम्हाला म्हणायचंय हाऊ मच इज दिस? हाऊ मच इज दिस? माझा टोन बघा. हाऊ मच इज दिस? परफेक्ट. तुम्हीही बोला. जेव्हा तुम्ही मोठ्याने बोलणार आहात तेव्हा तुमची प्रॅक्टिस होणार आहे. सो नुसतं ऐकू नका, माझ्या बरोबर बोला. व्हेरी गुड. नेक्स्ट. नेहमी आपण मार्केटमध्ये गेलो तर पिशवी सोबत नसते बऱ्याच वेळेला, त्यामुळे आपण म्हणतो भाजीवाल्यांना की पिशवी द्या. सो तेव्हा तुम्ही म्हणायचं आहे आय नीड अ बॅग. आय नीड अ बॅग. मला पिशवी हवी आहे. आय नीड अ बॅग. और कॅन यू प्लीज गिव्ह मी अ बॅग? ठीक आहे. आय नीड अ बॅग. सध्या आपण काय करूया, बेसिक जे सेंटेन्स आहे त्याची प्रॅक्टिस करूया आणि मग हळूहळू मी तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन कोणते कोणते सेंटेन्स तुम्ही बोलू शकतात हे सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे. सो आता म्हणा आय नीड अ बॅग. बोला. व्हेरी गुड. ओके. आता हे सगळ्यात आवडता आपला मुद्दा आहे की आपण दरवेळेस डिस्काउंट मागतो. थोडी सूट मिळेल का? ओके. कॅन आय गेट सम डिस्काउंट? कॅन आय गेट सम डिस्काउंट? ओके. म्हणजे आपल्याला बार्गेनिंग करायची सवय असते. सो 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये किमतीप्रमाणे थोडे कमी झाले की आपल्याला त्याचं समाधान वाटतं. सो त्यावेळेला तुम्हाला म्हणायचं आहे कॅन आय गेट सम डिस्काउंट? मला थोडा डिस्काउंट मिळेल का? कॅन आय गेट सम डिस्काउंट? बोला. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. व्हेरी गुड. ओके. हो, हे खूप महाग आहे. एखादी गोष्ट जर महाग असेल तर आपण म्हणतो बापरे खूप महाग आहे. त्यावेळेला तुम्ही म्हणणार, सो महाग म्हणजे एक्सपेन्सिव्ह. दिस इज टू एक्सपेन्सिव्ह. दिस इज टू एक्सपेन्सिव्ह. हे खूप महाग आहे. दिस इज टू एक्सपेन्सिव्ह. येस. तुम्ही कार्ड घेता का? म्हणजे कार्डने पेमेंट घेता का? ठीक आहे. डू यू एक्सेप्ट कार्ड्स? डू यू एक्सेप्ट कार्ड्स और डू यू एक्सेप्ट कॅश? कॅश घेता का? सो
तुम्ही वर्ड चेंज करू शकतात. डू यू एक्सेप्ट कार्ड्स? डू यू एक्सेप्ट कॅश? डू यू एक्सेप्ट ऑनलाइन? ओके. डू यू एक्सेप्ट UPI पेमेंट? So like that you can make sentences. Come on, बोला. Very good. Okay. मला फळं घ्यायची आहेत. I want to buy fruits. I want to buy fruits. Come on, I want to buy fruits. आता इथे जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला फळांच्या ऐवजी दुसरं काय घ्यायचे, मला फुलं घ्यायची आहेत, तर तुम्ही म्हणणार आय वॉन्ट टू बाय फ्लावर्स. सो फ्रुट्सच्या ऐवजी आपण काय केलंय, फक्त फ्लावर्स वापरलंय. आय वॉन्ट टू बाय हे कॉमन आहे. आय वॉन्ट टू बाय फ्रुट्स, आय वॉन्ट टू बाय फ्लावर्स, आय वॉन्ट टू बाय व्हेजिटेबल. मला घ्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला पेन घ्यायचा आहे, तर काय करणार, कमेंटमध्ये लिहा. वाक्य सेंटेन्स कसं बनवणार, मला पेन घ्यायचा आहे. कमॉन, कमेंटमध्ये लिहा. आय विल रीड युअर कमेंट्स. मला पुस्तक घ्यायचं आहे, काय लिहाल, कमेंटमध्ये द्या. बघा किती सोपं आहे सेंटेन्सेस तयार करणं. सो जितकं तुम्हाला वाटतंय की इंग्लिश मला बोलता येत नाही किंवा मी कसं करू, सोपे सोपे वाक्य तयार करा आणि बोलायला सुरुवात करा. कमॉन, कमेंटमध्ये लिहा. येस. नेक्स्ट, कृपया हे पॅक करा. ठीक आहे, एखादी गोष्ट आपण फायनल केली की आता आपल्याला हे घ्यायचं, आपण म्हणतो हा ठीक आहे हे पॅक करा. सो प्लीज पॅक दिस. सो प्लीज पॅक दिस. प्लीज पॅक दिस. कमॉन बोला. व्हेरी. नेक्स्ट, काउंटर कुठे आहे? काउंटर कुठे आहे? फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉलमध्ये वगैरे गेलात तर बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की कुठे आहे काउंटर. या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, वर आहे, खाली आहे. सो त्यावेळेला तुम्ही विचारू शकतात, वेअर इज द काउंटर? वेअर इज द काउंटर? सो काउंटर जिथे बिलिंग वगैरे होतं, तुम्ही विचारायचं आहे वेअर इज द काउंटर. ओके. आता फॉर एक्झाम्पल वेअर इज द काउंटर, राईट. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्हाला जर विचारायचं असेल बास्केट कुठे आहे, ओके, किंवा ट्रॉली कुठे आहे, सो तुम्ही म्हणा वेअर इज द बास्केट? बास्केट कुठे आहे? वेअर इज द. बघा वेअर इज द कॉमन राहिलं आहे, काउंटरच्या ठिकाणी फक्त आपण बास्केट लावलं आहे. वेअर इज द बास्केट? ट्रॉली कुठे आहे? वेअर इज द ट्रॉली? येस. ओके. सो असे सेंटेन्स बनवा. आता किड्स सेक्शन कुठे आहे असं तुम्हाला विचारायचंय, तर कसं विचारणार? किड्स सेक्शन कुठे आहे? कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला सांगणार नाहीये, कमेंटमध्ये लिहा किड्स सेक्शन कुठे आहे, याचं इंग्लिशमध्ये वाक्य कसं होईल. ओके. नेक्स्ट आपलं सेंटेन्स आहे, तुमच्या मदतीसाठी धन्यवाद. ठीक आहे, कोणी आपल्याला मदत केली त्यांना आपण धन्यवाद म्हणतोय. सो थँक्यू आपल्याला माहिती आहे, थँक्यू फॉर युअर हेल्प. थँक्यू फॉर युअर हेल्प. कमॉन बोला. व्हेरी गुड. ओके. नाउ डे 5, ट्रॅव्हल, प्रवास. आता इथे मी प्रत्येक वेगवेगळ्या एरियाचे तुम्हाला 10-10 सेंटेन्स सांगितलेत. आय नो खूप सारे आहेत, पण खूप सारे जर आपल्याला शिकायचे असतील तर लाईव्ह क्लास नक्की जॉईन करा, म्हणजे त्यामध्ये आपण भरपूर सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करू. ओके. सो ट्रॅव्हल, प्रवास. प्रवासावर जर आपण गेलो तर कोणती कोणती वाक्य तुम्ही बोलू शकतात, चला बघूया. येस. जवळचा बस स्टॉप कुठे आहे? वेअर इज द नियरेस्ट बस स्टॉप? वेअर इज द नियरेस्ट बस स्टॉप? बोला. वेअर इज द नियरेस्ट बस स्टॉप? वेअर इज द नियरेस्ट बस स्टॉप? नेक्स्ट, रेल्वे स्टेशन किती दूर आहे? ओके. इथून आपल्याला एखादी प्लेस आहे तर ती किती दूर आहे हे विचारायचं आहे.
सो रेल्वे स्टेशन किती दूर आहे? हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन? हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन? येस. हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन? व्हेरी गुड. नेक्स्ट. मला एक टॅक्सी हवी आहे. आय नीड अ टॅक्सी. आय नीड अ टॅक्सी. बोला. व्हेरी गुड. नेक्स्ट. गाडी किती वाजता येईल? What time will the vehicle arrive? What time will the vehicle arrive? आता व्हेकलच्या ऐवजी तुम्ही what time will the train arrive? What time will the bus arrive? असं म्हणू शकतात. सो जर तुम्हाला स्पेसिफिक माहिती असेल आपण कोणत्या गाडीबद्दल बोलतोय ते तुम्ही व्हेकलच्या ऐवजी तो वर्ड लावू शकतात. What time will the bus arrive? व्हेरी गुड. अराईव्ह म्हणजे काय? येणे. नेक्स्ट. मी विमानतळावर जात आहे. आय एम गोइंग टू द एअरपोर्ट. आय एम गोइंग टू द एअरपोर्ट. बोला. आय एम गोइंग टू द एअरपोर्ट. आय एम गोइंग टू द एअरपोर्ट. बोला. मोठ्याने बोला. व्हेरी गुड. तिकीट कुठे मिळेल? वेअर कॅन आय गेट द तिकीट? वेअर कॅन आय गेट द तिकीट? बोला. वेअर कॅन आय गेट द तिकीट? वेअर कॅन आय गेट द तिकीट? परफेक्ट. नेक्स्ट. आपण रस्ता चुकलोय फॉर एक्झाम्पल तर तुम्ही काय म्हणणार? मी वाट हरवलीये किंवा माझा रस्ता चुकलाय. आय एम लॉस्ट. मी हरवलीये. आय एम लॉस्ट. आय एम लॉस्ट. नेक्स्ट. कृपया मला रस्ता दाखवा. प्लीज शो मी द वे. प्लीज शो मी द वे. बोला. व्हेरी गुड. या बसने शहरात जाता येईल का? कॅन आय गो टू द सिटी बाय दिस बस? कॅन आय गो टू द सिटी बाय दिस बस? कम ऑन, रिपीट. Can I see my bus? नेक्स्ट. प्रवास किती वेळ घेईल किंवा प्रवासाला किती वेळ लागेल असं आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा तुम्ही म्हणणार हाऊ लॉंग विल द जर्नी टेक? हाऊ लॉंग विल द जर्नी टेक? बोला. परफेक्ट. नाव. ॲट अ रेस्टॉरंट. नेहमी आपण रेस्टॉरंटला खूप वेळा जातो. सो रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर नेमकं काय बोलावं किंवा काही कशी ऑर्डर द्यायची असेल तर काय वाक्य बोलावे हे आपण बघूया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. कम ऑन. सो लेट स्टार्ट डे 6 ॲट अ रेस्टॉरंट. सगळ्यात आधी आपण गेल्यावर बघतो मेनू कार्ड मिळेल का? आपण काय म्हणतो? मेनू कार्ड मिळेल का? कॅन आय हॅव द मेन्यू प्लीज? कॅन आय हॅव द मेन्यू? सो मेन्यू कार्ड म्हणू शकतात किंवा नुसतं मेन्यू म्हटलं तरी चालेल. कॅन आय हॅव द मेन्यू प्लीज? मेन्यू कार्ड मिळेल का? कॅन आय हॅव द मेन्यू? सो आता इथे पाणी मिळेल का म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार? कॅन आय हॅव द वॉटर? करेक्ट. नेक्स्ट. तुम्ही काय सुचवाल? आपण बऱ्याचदा वेटरला विचारतो किंवा आपल्या समोर जो असेल त्यांना विचारतो की तुम्हाला काय हवंय का किंवा तुम्ही काय रेकमेंड कराल. सो व्हॉट डू यू रेकमेंड? व्हॉट डू यू रेकमेंड? किंवा काही स्पेशालिटी आहे का इथल्या हॉटेलची तर आपण म्हणणार ना व्हॉट डू यू सजेस्ट? व्हॉट डू यू रेकमेंड? सो बऱ्याचदा वेटर सुद्धा आपल्याला सजेस्ट करतात की ही रेसिपी म्हणजे इथली स्पेशालिटी आहे या हॉटेलची तर तुम्ही ऑर्डर करून बघा. सो व्हॉट डू यू रेकमेंड? मला पाणी द्या. प्लीज गिव्ह मी वॉटर.
प्लीज गिव्ह मी वॉटर. सो हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. आणि मी जे तुम्हाला सांगितलं, कॅन आय गिव्ह यू, कॅन यू प्लीज गिव्ह मी द वॉटर, सो ते सुद्धा बरोबर आहे. सो बऱ्याचदा असे असतात की एक वाक्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो इंग्लिशमध्ये. सो असं स्टक नका राहू एका ठिकाणी की हे म्हणजे हेच. सो बरेच वेगवेगळ्या मेथड्स आहेत ज्या तुम्हाला इव्हेंच्युअली, जर तुम्ही फॉलो करत असाल मला, तर तुम्हाला असे डिटेल व्हिडिओ सोप्या पद्धतीने मिळतील. जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले की ते तुम्हाला लवकर मिळतील. चला तर मला पाणी द्या. प्लीज गिव्ह मी वॉटर. प्लीज गिव्ह मी वॉटर. जेवण खूप चविष्ट आहे. द फूड इज व्हेरी टेस्टी. द फूड इज व्हेरी टेस्टी. जेवण जर आपल्याला आवडलं तर आपण म्हणू, हे घरी असो किंवा हॉटेलमध्ये, कधीही आपल्याला जेवण आवडलं तर आपण म्हणणार आहे द फूड इज व्हेरी टेस्टी. ओके. त्यानंतर बिल द्या कृपया. आपण बिल मागतो जेवण वगैरे झाल्यानंतर, आपण काय म्हणतो, बिल द्या. सो तेव्हा म्हणणार तुम्ही, प्लीज गिव्ह मी द बिल. प्लीज गिव्ह मी द बिल. बोला. व्हेरी गुड. नेक्स्ट. दोन लोकांसाठी टेबल आहे का? आपल्याला दोन लोकांनाच बसायचं आहे, तर आपण म्हणणार दोन लोकांसाठी टेबल आहे का, किंवा चार लोक आहे आम्ही, चार लोकांसाठी टेबल आहे का. ठीक आहे. तर तेव्हा तुम्ही म्हणणार, इज देअर अ टेबल फॉर टू. इज देअर अ टेबल फॉर टू. और इज देअर अ टेबल फॉर फोर. इज देअर अ टेबल फॉर टू. म्हणजे दोन लोकांसाठीचा टेबल आहे. येस. कमॉन बोला. व्हेरी गुड. नेक्स्ट. हे जेवण तिखट आहे का? इज दिस फूड स्पायसी. इज दिस फूड स्पायसी. कमॉन बोला. इज दिस फूड स्पायसी. तिखट आहे का? त्यानंतर आपण म्हणू, शाकाहारी पर्याय आहेत का? डू यू हॅव व्हेजिटेरियन ऑप्शन्स. डू यू हॅव व्हेजिटेरियन ऑप्शन्स. त्यानंतर जर आपल्याला त्यांची सर्व्हिस आवडली तर आपण म्हणतो की तुमची सेवा चांगली होती. सो तुम्ही म्हणणार, युअर सर्व्हिस इज गुड. युअर सर्व्हिस इज गुड. कमॉन बोला. परफेक्ट. जेवण यायला उशीर झाला. ओके. बऱ्याचदा आपण ऑर्डर देतो पण जेवण लवकर येत नाही, तेव्हा म्हणणार, द फूड टूक टाइम टू अराईव्ह. द फूड टूक टाइम टू अराईव्ह. द फूड टूक टाइम टू अराईव्ह. जेवण यायला उशीर झाला. ओके. सो हे सगळे हॉटेलमध्ये बोलता येणारे वाक्य होते. आता आपण बघूया वेदर. हवामान. हवामानाबद्दल आपण कोणते कोणते वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो जे कॉमनली यूज होतात. आज आपण काय बघतोय की जे सेंटेन्स आहेत जे कॉमनली यूज होतात, खूप म्हणजे सहज हेच वाक्य आपण बोलत असतो, हे आपण आज बघतो आहे. सो आय होप तुम्हाला हे सगळं समजतं आहे आणि तुम्ही याची स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करणार आहात. ओके. नेक्स्ट. आज खूप थंडी आहे. आज खूप थंडी आहे. वातावरण, वेदर. इट इज व्हेरी कोल्ड टुडे. इट इज व्हेरी कोल्ड टुडे. और इट इजचं कॉन्ट्रॅक्शन पण तुम्ही म्हणू शकता, इट्स व्हेरी कोल्ड टुडे. कमॉन बोला. इट्स व्हेरी कोल्ड टुडे. आता आज खूप थंडी आहे म्हणून आपण म्हणतोय इट्स व्हेरी कोल्ड टुडे. पण जर गरम असेल तर आपण काय म्हणणार, इट्स व्हेरी हॉट टुडे. और इट्स व्हेरी सनी टुडे. ओके. येस. हा. आणखीन एका पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात, आज सूर्य तेजस्वी आहे, म्हणजे आज खूप ऊन आहे. द सन इज ब्राईट टुडे. द सन इज ब्राईट टुडे. सो इट्स सो हॉट टुडे. जेव्हा आपल्याला खूप गरम होत असेल तेव्हा तुम्ही म्हणाल इट्स सो हॉट टुडे और द सन इज ब्राईट टुडे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की एक वाक्य बोलताना वेगवेगळे पर्याय आहेत, सो ते तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आज पाऊस पडेल का? विल इट रेन टुडे. विल इट रेन टुडे.
आज पाऊस पडेल का? विल इट रेन टुडे? येस. नेक्स्ट. हवामान खूप छान आहे. द वेदर इज व्हेरी नाईस. द वेदर इज व्हेरी नाईस. वातावरण खूप छान आहे. द वेदर इज व्हेरी नाईस. नेक्स्ट. खूप गरम आहे. इट इज व्हेरी हॉट. इट इज व्हेरी हॉट. खूप गरम आहे. त्यानंतर वारा खूप जोरात आहे. द विंड इज व्हेरी स्ट्रॉंग. द विंड इज व्हेरी स्ट्रॉंग. कमॉन बोला. द विंड इज व्हेरी स्ट्रॉंग. नेक्स्ट. मला हिवाळा खूप आवडतो. आय लव्ह विंटर. आय लव्ह विंटर. बोला. तुम्हाला कोणता सीझन आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय लव्ह समर. आय लव्ह विंटर. आय लव्ह रेनी सीझन. येस. पावसाळा सुरू झाला आहे. द रेनी सीझन हॅज स्टार्टेड. द रेनी सीझन हॅज स्टार्टेड. कमॉन बोला. द रेनी सीझन हॅज स्टार्टेड. व्हेरी गुड. नेक्स्ट. खूप जोरात पाऊस पडतो आहे. इट इज रेनिंग हेविली. इट इज रेनिंग हेविली. नेक्स्ट. आज वादळ येणार आहे. अ स्टॉर्म इज कमिंग टुडे. अ स्टॉर्म इज कमिंग टुडे. आज वादळ येणार आहे. अ स्टॉर्म इज कमिंग टुडे. ओके. सो हे सगळे होते वातावरणा रिलेटेड वाक्य. आता आपण बघणार आहोत हेल्थ म्हणजे आरोग्य या रिलेटेड काही वाक्य. सो हे सगळे तुम्हाला डिटेलमध्ये अजून बघा मिळतील सेंटेन्स. आता आपण फक्त प्रत्येक सेक्शनचे 8-8, 10-10 वाक्य घेतोय. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर हेल्थ. हा, हे नेहमी आपण म्हणत असतो माझं डोकं दुखतंय, माझी पाठ दुखते. सो त्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय हॅव अ हेडेक. सो डोकेदुखीला आपण म्हणतो हेडेक. आय हॅव अ हेडेक. आय हॅव अ हेडेक. आय हॅव अ हेडेक. आय हॅव अ बॅकएक. म्हणजे काय? माझी पाठ दुखते. आय हॅव अ बॅकएक. येस. तुमचं काय दुखतंय कमेंटमध्ये सांगा. ओके. मला डॉक्टरकडे जायचं आहे. आय नीड टू सी अ डॉक्टर. आय नीड टू सी अ डॉक्टर. मला डॉक्टरकडे जायचं आहे. आय नीड टू सी अ डॉक्टर. आता मला बरं वाटतंय. आय एम फीलिंग बेटर नाव. आय एम फीलिंग बेटर नाव. ओके. बोला. येस. औषधं वेळेवर घ्या. आपण कोणाला बघायला गेल्यावर आपण सांगतो किंवा घरामध्ये सुद्धा सांगतो तुम्ही औषधं वेळेवर घ्या. टेक मेडिसिन ऑन टाइम. टेक मेडिसिन ऑन टाइम. येस. भरपूर पाणी प्या. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. भरपूर पाणी प्या. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. व्हेरी गुड. नेक्स्ट. तुला ताप आहे का? डू यू हॅव अ फीवर? डू यू हॅव अ फीवर? तुला ताप आहे का? डू यू हॅव अ फीवर? कमॉन बोला. व्हेरी गुड. मला विश्रांती हवी आहे. आय नीड रेस्ट. आय नीड रेस्ट. मला विश्रांती हवी आहे. आय नीड रेस्ट. त्यानंतर मी थोडं थकली आहे. आय एम अ बिट टायर्ड. आय एम अ बिट टायर्ड. मी थोडं थकली आहे. नेक्स्ट. माझा घसा दुखतोय. My throat is hurting. My throat is hurting. Or you can say, I have a throat infection. I have a throat infection.
ओके, कम ऑन बोला. येस. तुझी काळजी घे. ओके, आपण म्हणतो आराम कर, काळजी घे. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. काळजी घे. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. कम ऑन बोला. व्हेरी गुड. ओके, सो हे सगळे हेल्थ रिलेटेडचे सेंटेन्स होते. आता आपण बघूया सोशल टॉक. म्हणजे काही तर जनरल आपण कधीतरी कोणाला भेटलो तर हे वाक्य आहेत जे आपण बोलतोच बोलतो. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ सोशल टॉक. ठीक आहे, कोणाला आपण भेटल्यावर आपण म्हणतो ना, तू काय करतोस? व्हॉट डू यू डू? व्हॉट डू यू डू? बोला. व्हॉट डू यू डू? व्हेरी गुड. तू कुठे राहतोस? वेअर डू यू लिव्ह? वेअर डू यू लिव्ह? तू कुठे राहतोस? वेअर डू यू लिव्ह? व्हेरी गुड. तुला काय आवडतं असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही म्हणतात मला गाणी ऐकायला आवडतात, मला खेळायला आवडतं. सो तुम्ही म्हणतात आय लाईक लिसनिंग टू सॉंग्स. आय लाईक टू लिसनिंग सॉंग्स. आय लाईक लिसनिंग टू सॉंग्स. तुम्हाला काय आवडतं कमेंटमध्ये लिहा. त्यानंतर मला चित्रपट पाहायला आवडतात. मला चित्रपट पाहायला आवडतात. आय लव्ह वॉचिंग मूवीज. आय लव्ह वॉचिंग मूवीज. आय लव्ह प्लेइंग क्रिकेट. आय लव्ह रीडिंग बुक्स. ठीक आहे, मला पुस्तकं वाचायला आवडतात. मला खेळायला आवडतं. ओके, तर मला स्विमिंग करायला आवडतं असं तुम्हाला जर वाक्य दिलं तर तुम्ही कसं इंग्लिशमध्ये तयार करणार? कमेंटमध्ये लिहा. त्यानंतर तू खूप छान आहेस. यू आर व्हेरी नाईस. यू आर व्हेरी नाईस. यू आर व्हेरी काइंड. बोथ सेंटेन्स यू कॅन यूज. कम ऑन बोला. यू आर व्हेरी नाईस. परफेक्ट. नेक्स्ट. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. मी तुला मिस करते. आय मिस यू. आय मिस यू. हे खरंच छान आहे. दिस इज रिअली नाईस. दिस इज रिअली नाईस. एखादी गोष्ट आपल्याला खरंच आवडली, आपण म्हणतो ना, अरे वा खरंच खूप छान आहे. जर आपण म्हणणार की अरे तुमचं घर खूप छान आहे. युअर हाऊस इज रिअली नाईस. तुझा व्हिडिओ खूप छान आहे. दिस इज रिअली नाईस. ओके, सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. मी तुला कॉल करतो. आय विल कॉल यू. आय विल कॉल यू. बरोबर आहे. फोन केल्यावर आपण म्हणतो अरे मी आता बिझी आहे, नंतर कॉल करतो. मी तुला करतो कॉल. आय विल कॉल यू. आय विल कॉल यू. नेक्स्ट. आपण पुन्हा भेटू. आपण पुन्हा भेटू. लेट्स मीट अगेन. लेट्स मीट अगेन. आपण पुन्हा भेटू. लेट्स मीट अगेन. येस. त्यानंतर आहे मिसलेनियस. म्हणजे इतर. इतर काही असे वाक्य जे आपल्याला बोलता येतात जनरल, ते बघूया. फॉर एक्झाम्पल मला मोबाईल चार्ज करायचा आहे. नेहमी आपल्याला ही अडचण येते आणि आपल्याला हे वाक्य बोलावं लागतं. सो तुम्ही म्हणणार इंग्लिशमध्ये आय नीड टू चार्ज माय फोन. आय नीड टू चार्ज माय फोन. बोला. येस, मोठ्याने बोला. व्हेरी गुड. कृपया पुन्हा सांगा. प्लीज से दॅट अगेन. प्लीज से दॅट अगेन. प्लीज से इट अगेन. बोथ आर ओके. कम ऑन बोला. व्हेरी गुड. हळू बोला. स्पीक स्लोली. स्पीक स्लोली. हळू बोला. स्पीक स्लोली. मी इंग्रजी शिकवत आहे. आय एम. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. आय एम लर्निंग इंग्लिश.
आणि जर मी इंग्रजी शिकवत आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणणार आय एम टीचिंग इंग्लिश. आय एम टीचिंग इंग्लिश. लर्निंग म्हणजे शिकणे आणि टीचिंग म्हणजे शिकवणे. ओके. त्यानंतर मला क्षमा करा. मला क्षमा करा. आय एम सॉरी. आय एम सॉरी. त्यानंतर कोणाला आपल्याला धन्यवाद म्हणायचं असेल तेव्हा आपल्याला माहिती आहे आपण म्हणतो थँक्यू. थँक्यू. त्यानंतर तू खूप हुशार आहेस. यू आर व्हेरी स्मार्ट. आपण एखाद्याला कॉम्प्लिमेंट जर करायची असेल की अरे वा तू खूप छान आहेस, हुशार आहेस, तेव्हा तुम्ही म्हणणार यू आर व्हेरी स्मार्ट. यू आर व्हेरी स्मार्ट. यू आर इंटेलिजंट. नेक्स्ट, तू छान दिसतेस. यू लुक गुड. यू लुक गुड. यू लुक ब्युटिफुल पण म्हणू शकता. यू लुक गॉर्जियस पण म्हणू शकतात. यू लुक ब्युटिफुल. यू लुक प्रिटी. ओके. तो छान साठी हे एवढे सगळे बरेच ऍडजेक्टिव्ह आहेत जे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तेव्हा तुम्ही म्हणणार बेस्ट विशेष. गुड लक. बेस्ट विशेष. ओके. आपण बऱ्याचदा म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही नंतर होईल गोष्ट. काही हरकत नाही. सो नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. ओके. सो आहे ना सोपं. जर खरंच तुम्ही ठरवलं की आपल्याला इंग्लिशमध्ये प्रो व्हायचंय किंवा बोलायचंय तर सुरुवात केली तर अजिबात कठीण नाहीये. आणि जर तुम्हाला हे माझ्या बरोबर प्रत्यक्ष शिकायचं असेल तर आपले लाईव्ह क्लास असतात जे खूप लिमिटेड असतात. आपण 8 ते 10 स्टुडंट एका क्लासमध्ये असतो आणि आपण प्रत्यक्ष शिकत असतो, एकमेकांशी बोलत असतो. सो जर तुम्हालाही प्रत्यक्ष माझ्याशी बोलायचं असेल आणि माझ्याकडून सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकायचं असेल, प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि आजच तुमचं रजिस्ट्रेशन करा. ओके. हा पेड कोर्स आहे. 3 महिन्याचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर व्होकॅबलरी, ग्रामर, तुम्हाला पर्सनल अटेन्शन दिलं जाईल आणि लाईव्ह सेशन होतील. ओके. असं नाहीये की तुम्हाला रेकॉर्डेड सेशन दिले जातील. प्रॉपर लाईव्ह सेशन होईल. आपण प्रत्यक्ष आमने सामने गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. त्यामुळे कोर्स नक्की जॉईन करा आणि डिटेलमध्ये इंग्लिश शिका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की अशा सहज सोप्या पद्धतीने रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील. आता मी पोस्ट करणार आहे बरेच दिवसात. वेळ मिळाला नाही किंवा लाईव्ह क्लासेस खूप चांगले चालत आहेत त्यामुळे त्यामध्ये बिझी असल्यामुळे व्हिडिओ टाकता येत नव्हते. पण आता प्रॉपर शेड्युलिंग झालं आहे त्यामुळे आता व्हिडिओ सुद्धा रेग्युलर येणार आहे. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम कॉल नाव अँड जॉईन द क्लास. सी यू इन द क्लास. बाय.